सिनेमाबद्दल नंतर बोलूया, आधी हे बघा, माझ्या क्रिएटर कम्युनिटीमधल्या मित्रांनी हे तयार केलंय। ते विचार करतायत जाऊ की नको या लेवलची दहशत आहे याची। वेल, हा एक विनोदाचा भाग आहे। तर झापक झुपुकच्या अनाउन्समेंट पासून रिलीज पर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या। क्रिटिसाइज करणं, प्रिडिक्शन करणं, तर्क वितर्क लावणं किंवा पाठिंबा दर्शवणं, तर हा चर्चेचा विषय फ्रीमध्ये क्रिएट झालाय। त्यासाठी स्टुडिओला फार काही कष्ट घ्यावे लागले नाही, बस त्या फ्लोमध्ये सूरजच्या नावाखाली पीआरचा स्ट्रॉंग तडका लावला। एका लाईनमध्ये याला डिस्क्राईब करायचं म्हटलं तर हा फिलर आणि मीडियोकर प्रोडक्ट आहे। यामागचं रिझन मी तुम्हाला समोर डिटेलमध्ये सांगतो। तत्पूर्वी आपण अभिनयाबद्दल बोलू। सूरजला लीड ॲक्टर म्हणून प्रमोट केलं जात आहे, पण तो सुरुवातीपासून क्लायमॅक्सच्या जस्ट आधीपर्यंत एक सपोर्टिंग ॲक्टर असतो। आता हे का कसं हे मी स्पॉइल नाही करणार, बस एवढंच सांगेल की मेकर्सने त्याला क्लायमॅक्समध्ये हिरो बनवलंय। सूरजने एक्सपेक्टेशनपेक्षा चांगलं काम केलंय आणि याचं पूर्ण श्रेय केदार शिंदे यांना जातं। तो अभिनेता नाही, त्याच्यामुळे डायलॉग डिलिव्हरी, चेहऱ्यावरील हावभावामध्ये बऱ्याच चुका नोटीस होतात, पण त्याचे सहकलाकार आपल्या अभिनयामधून त्याला सांभाळून घेतात। त्याच्यामुळे ॲटलिस्ट तो आपल्याला बोर वाटत नाही। चांगली गोष्ट अशी की तो प्रॉपर ॲक्टर नाही आहे, पण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून त्याने ट्राय केलं आणि ते जाणवतं सुद्धा। इमोशनल सीन, कॉमिक टायमिंग, अँग्री लुक, ॲक्शन सिक्वेन्स हे सर्व त्याने खूप चांगल्या प्रकारे पोर्ट्रे केलं आहे। डायलॉग डिलिव्हरी आणि बॉडी लँग्वेज ही त्याची जशी पर्सनॅलिटी आहे सेम तशीच आहे, ज्याला मेकर्सने ॲज इट इज यूज केलं आहे। जुई भागवतचा लाईक आणि सबस्क्राईब नंतर हा दुसरा सिनेमा, यात तिने नारायणी हे पात्र खूप सहजपणे साकारलं आहे। इनफॅक्ट सिनेमाची लीड तीच आहे, त्याच्यामुळे तिला सर्वात जास्त स्क्रीन टाईम मिळाला आहे आणि या संधीचा तिला पुरेपूर फायदा उचलता आला आहे। तिचं पात्र जर का थोडंसं स्ट्रॉंग लिहिलं गेलं असतं, सिच्युएशननुसार जर का तिने स्टँड घेतला असता, तर त्या कॅरेक्टरचे व्हेरिएशन्स चांगल्या प्रकारे खुलून आले असते। पण बाकीच्या कलाकारांना महत्त्व देण्यासाठी आपल्यावरच्या समस्या या ती दुसऱ्यावर लादते। ओव्हरऑल याच्यामध्ये तिचं काम डिसेंट आहे। इंद्रनील कामतचा हा पहिला सिनेमा आणि याच्यामध्ये त्याने प्रशंसनीय काम केलं आहे। त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये एक प्रकारचं बॅलन्स आहे, त्यामुळे तो काम आणि कंपोज्ड वाटतो। त्यामुळे त्याची ॲक्टिंग स्किल आयडेंटिफाय होते, जे एका नवीन कलाकारासाठी खूप चांगली गोष्ट आहे। हेमंत फरांदे यामध्ये एक नकारात्मक पात्र साकारतोय, जो कथेमध्ये फिट बसत नाही। मे बी त्याच्या ओव्हर ॲक्टिंगमुळे असं वाटतं। ते कॅरेक्टर स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, ते क्रूर असण्याचं उदाहरण पण दिलं जातं, पण जसं कथा पुढे सरकते ते पात्र कन्व्हिन्सिंग वाटत नाही। ओव्हरऑल ते कॅरेक्टर खूप मिसमॅच वाटतं। पुष्कराज यांची छोटीशी भूमिका आहे, ज्यात ते शाळेतील प्रिन्सिपल आहेत। जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते त्यांनी नेहमीप्रमाणेच प्रामाणिकपणे निभावलंय। पायल जाधव यांनी सूरजच्या बहिणीचं पात्र खूप इंटेन्सिटीने साकारलंय, स्पेशली इमोशनल सीन। भोळा भाबडा भाऊ त्याची काळजी करणारी, तो मॅच्युअर व्हावा यासाठी धडपड करणारी असं ते पात्र आहे। यात काही बालकलाकार पण आहेत जे सूरजचे मित्र असतात आणि सर्वांचं काम चांगलं आहे। या व्यतिरिक्त दीपाली पानसरे, मिलिंद गवडी यांचा स्क्रीन टाईम काही जास्त नाही आणि कथेमध्ये पण ते जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही। डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर केदार शिंदे यांनी सूरजवरती मेहनत केली आहे आणि ते पडद्यावर दिसतं सुद्धा, पण त्यांचं आधीचं काम बघता झापक झुपूक हा खूप साधारण आहे। विचार करा, मराठीतील सेकंड हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमा देणारा बाईपणचा दिग्दर्शक, आणि याआधी पण त्यांनी दर्जेदार काम केलं होतं, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या। पण हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वीक सिनेमा आहे। आपण सेकंड नंबरला अगबाय अरेच्चाला ठेवूया, तो सेकंडवाला पार्ट, कारण यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही दिसत नाही आहे। कथेच्या डिमांडनुसार ते प्रेक्षकांकडून काम काढून घेतात, त्यांना एक सिनेमॅटिक लुक देतात, पण कथेमध्येच दम नसल्यामुळे त्या मेहनतीचा इम्पॅक्ट हवा तसा पडत नाही। अनाउन्समेंट नंतर हा सिनेमा खूप कमी कालावधीमध्ये बनून तयार झाला, त्यामुळे लिखाण करायला प्रॉपर वेळच मिळाला नाही, कारण बिग बॉस विनरला विसरण्याआधी सिनेमा बनवून तयार करायचा होता। तर या घाईगडबडीत बऱ्याच चुका त्यांनी केल्या, ज्या त्याची रायटिंग टॉपला ठेवूया। टॉपचा किंग असं तुम्ही स्ट्रॉंग पीआर केलं, तसं टॉपची रायटिंग जर का केली असती तर गणित काहीसं वेगळं असतं। याची स्टोरी खूप क्लिशे साऊंड करते, जे प्रिडिक्टेबल आहे। क्लायमॅक्समध्ये काही ट्विस्ट टाकले जातात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो। पटकथेबद्दल बोलायचं झालं तर याचा रन टाईम 144 मिनिटांचा आहे। एज्युकेशन आणि प्रपोजमध्ये पहिला हाफ निघून जातो, जो कथेला पुढे जाऊच देत नाही। ही गोष्ट वेगळी आहे की त्यांच्याकडे काहीच दाखवण्यासारखं नव्हतं। ज्याला आतापर्यंत मुख्य कलाकार दाखवलं जात होतं तो सपोर्टिंग ॲक्टर आहे, त्याच्यामुळे क्लायमॅक्समध्ये त्याची सावरासावर केली जाते। बाकी यातील गाणी चांगली आहेत, बॅकग्राऊंड स्कोअर अचूक आहे, सिनेमॅटोग्राफी पण उत्तम दर्जाची आहे। जसं ट्रेलरमध्ये दिसलं तसं सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर हा पूर्ण सिनेमात घेतला जातो। एकूण काय तर ही मीडियोकर मूव्ही आहे, ज्याला पीआर आणि इमोशनल कार्डच्या मदतीने चमकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। जर तुमचं सूरजवर अनकंडिशनल प्रेम आहे, एक प्रकारचं कनेक्शन जर का तुम्ही फील करता, स्टोरी आणि ॲक्टिंग तुमच्यासाठी मॅटर करत नसेल आणि त्याला पडद्यावर बघून तुम्ही खुश होत असाल, तर याला एकदा चेकआउट करू शकता। बघा, सूरज या मुलासाठी काही हेट नाही आहे, पण ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या तर बोललंच पाहिजे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा।
याचबरोबर मी मराठी सिनेमाच्या 15 प्राऊड अननोन फॅक्टवर व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.